तो हम लोग जा रहे हैं कसारा। हमारे साथ तेजस बोलकर, दुर्वेश, तेजस कोरे एंड सौरभ दबे। एका लिटर मध्ये कमीत कमी 25 ते 30 आरामशीर नेऊ शकतो। तो किती बोलतो? किती बोलतो? तो 40 किलो 40 बोलतोय। 40 साठी 7-8 लिटर। हा ना, त्याला सांग भाई, गावाकडे राहिलेला माणूस आहे तू। मग भाई ही सगळी गावची गँग आहे, तू एकटा शेअर वाला आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वायबी सर। सो कशा आहात तुम्ही सगळे? सो मित्रांनो, जी तुम्हाला आता एनर्जी माझी दिसते ती त्याच्या मागे पण एक रिझन आहे, तुम्ही बघू शकता। आपले बॉईज आता आम्ही खरं तर चाललो आहोत हरिश्चंद्रगडला ट्रेकिंगसाठी। आणि हा आजचा ब्लॉग एवढा इंटरेस्टिंग होणार आहे बिकॉज आमची जी ट्रेक होणार ती 2 दिवसाची होणार आहे। म्हणजे आता आम्ही सध्या आहोत कसाऱ्याला। कसाऱ्यावरनं आम्ही जो ट्रेकिंगचा जो म्हणजे हरिश्चंद्रगडचा जो पॉईंट आहे, बेस पॉईंट, आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो आहे। आणि आता म्हणजे खूपच इंटरेस्टिंग होणार। आणि आजचा पूर्ण दिवस माझ्या मते दुपारपर्यंत आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये जाऊ आणि आम्ही नाईटला आम्ही ट्रेक करणार आहोत, कारण की उद्या सकाळचा सनराईज आम्हाला बघायचं आहे। सो त्याच्यामुळे खूप या व्लॉग खूप ॲडव्हेंचर्स काय खूप होणार। म्हणजे बॉईज तर बोले सगळे ॲडव्हेंचर वगैरे होणार। म्हणजे फाटले पूर्ण की भाई काय सीन है म्हणून। क्या डरे हुए ये बताइए, आप डरे हुए परिवार के साथ? पूरा परिवार डरा हुआ यार, मौत से किसको डर नहीं लगता। मेरे को जिंदगी में सिर्फ एक ही चीज़ से डर लगता था, मौत से। सोनन, काय रिएक्शन आहे तुझी? 2 दिवस आहेत आपले, आपण सुखरूप येऊ का? असा प्रयत्न तर पूर्ण असेल, पण बघू आता काय होतंय ते। कोण होत सोनाने पूर्ण ड्रेसिंग विसिंग मारून भाई पोरं काय ऐकत नाही। म्हणजे कपड्यावर तरी वळता आला पाहिजे माणूस कोणतो। आता मी तुम्हाला सांगतो आता कसाऱ्यावरनं कसं जायचं वगैरे वगैरे ते तुम्हाला। सो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बसची जी इन्फॉर्मेशन आणि आपल्याला कोणत्या गावातून कुठे कसं जायचं हे सगळं आपल्याला आपले या पूर्ण ट्रेकचे प्लॅनर आपल्याला दुर्वेश सांगतील। आता जी बस आहे ती कसाऱ्यापासून ते राजूरपर्यंत सोडते। राजूर सेकंड बेस कॅम्प आहे, तिथे आपण आता जाणार आहोत। आणि मग तिथून राजूरपासून ते 5 नाही, जो हरिश्चंद्रचा बेस कॅम्प आहे तिकडे जायला आम्हाला दुसरी बस आहे। जर दुसरी बस 2 टायमाला भेटतात। जर ती दुसरी बस आमच्याकडून जर मिस झाली, शक्यतो नाही होणार, पण जर झाली तर आमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे प्रायव्हेट ट्रॅव्हलर्सचा, ज्याच्याने आम्ही जातो। जी कम्फर्टेबल नाही आहे पण ॲडजस्ट करतील आपली पोरं, है ना। करावं तर लागेल, दुसरा ऑप्शन नाही। कारण की आता कसं ह्याच्या आधी आम्ही जेवढ्या ट्रिप केलेत ना, आम्हाला एक्सपिरियन्स आलाय की प्रत्येक ट्रेकमध्ये काही ना काही आमचा इश्यू होतोच। त्याच्यामुळे आता आम्ही त्या गोष्टीसाठी आम्ही रेडी आहोत सध्या तरी। सो आता सगळी गँग तरी एसटी मध्ये जाऊन बसले आपली आपली जागा पकडायला, विंडो सीट। सो आता आपण पण इकडे जाऊया। सगळे खिडकी पकडतात। आजची ट्रिप ह्याच्याकडे स्पॉन्सर आहे। फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे। अबे दुबईचा माणूस अजून हेलिकॉप्टर आणतोय। तो असा योग आलाय तुम्हाला। जर तुम्ही जर काळ मांडवीचा जर ब्लॉग बघितला असेल तर त्यात आपल्याला माहिती होतं की लास्टला सोनाने बसलं होतं आणि त्याने जे सेकंडला जे होतं ते त्यांनी तोडलं होतं। यासाठीच आम्ही ही शीट बघून घेतली आहे। ही चांगली आहे, ही पण चांगली आहे, तर त्यामुळे माझ्यावरती काही नाव येणार नाही, ती नॅचरल होतं। लगबाच्या मी तिथे बसलो आणि ती शीट तुटली, यामुळे माझा हात काहीच नाहीये। सो गाईज, सध्या आपण राजूर हे गावामध्ये आपण पोचलो आहे। हे इकडे बस स्टँड आहे आणि आता सध्या सीन असं झाला आहे की तिकडे आहे ना रोडचं काहीतरी काम चालू आहे, त्याच्यामुळे तिकडे बस आता सध्या बंद आहेत। सो त्याच्यामुळे आता बसचं तिकीट तरी 75 आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेट हे बस म्हणजे गाडी करून चाललो आहे। ते आम्हाला 100 रुपये पर सीटमध्ये आम्हाला सोडतात। आणि अजून आम्हाला 1-2 जण एक ग्रुप पण भेटला आहे, त्यांना पण ते पण हरिश्चंद्रगडला चालले, सो ते पण आम्हाला आता जॉईन करतात। सो आता सध्या तरी दुपारचे 2:30 वाजलेत आणि आता आमचा लंच पण अजून झाला नाही। सो आता आम्ही विचार केला की आम्हाला गाडी भेटली तर आम्ही डायरेक्ट तिकडेच करूया।
दिस इज इट. इथपर्यंत आमची परिस्थिती आलेली आहे की आम्ही आता आम्हाला काहीच न भेटल्यावर आम्हाला आता बसने सोडून जीपने यावं लागतं. जस्ट एक सांगतो तुम्हाला, एक 5 मिनिट अगोदर एक गाडीचा गिअरबॉक्स आणि माझा गिअरबॉक्स आणि आता माझा गिअरबॉक्स जीवायला लागला. अवघ्या किती तासासाठी? 2 तासासाठी. अवघ्या 2 तासासाठी गिअरबॉक्स खेळणार आहे. हे सगळं अनिकेतमुळे होतं. जाऊ आपण मागे चल. अरे भाई काका थोडा अजून मागे घ्या. रिवर्स घे. या रस्त्याने आपण आलो. हा बेस पॉइंट तुम्ही समजू शकता. इकडे हॉटेल आहे, लाईक म्हणजे इकडे म्हणजे जे फॅमिली आहे ते हॉटेल वगैरे चालवतात. सो इकडे तुम्ही येऊन जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल, म्हणजे चहा कॉफीपासून खूप सारा नाश्ता वगैरे असं भेटतो. सो तुम्ही इकडे करू शकता. आणि आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतो. तुम्ही माझ्या बघू शकता. आता आपल्याला कुठून कसं जायचं आहे ते तर आपल्याला गेल्यावरतीच पुढे समजेल. बट एक सजेशन होतं की तुम्ही बसची वगैरे वाट नका बघू. तुम्ही कधी येत आहे त्याच्यावरती पण डिपेंड. म्हणजे 1-2 आता सध्या रस्त्याचं काम वगैरे झालं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की रस्ता थोडासा खराब आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रायव्हेट बसने आला तर तुम्ही म्हणजे थोडंसं कम्फर्टेबल पडेल. रस्ता थोडा खराब होता त्याच्यामुळे कम्फर्टेबल तर नव्हतंच, बट तरी पण हे पडू शकतं. आणि जर तुम्ही एसटीने वगैरे आलात तर तुमची म्हणजे लाईक वाट लागू शकते त्याच्यामध्ये. कसा रस्ता असा असल्यामुळे एसटी स्लो येणं. सो तुम्ही प्रायव्हेट बसनं यायचं थोडंसं ट्राय करा. वीकेंड असल्यामुळे खूप सारे लोक येतात. सो तुम्ही पण वीकेंडच्या टायमाला या, कारण की आता नाईटचा ट्रेक आहे. सो तुम्ही चांगले ग्रुप वाईज आणि जे पण बाकीचे लोक येतील ते तुमच्यासाठी बेटर राहील. सो आता आपण बघूया पुढे आपल्यासोबत काय होतं ते. आता आमच्यासमोर जो मेन बेस पॉईंट आहे तो तुम्हाला मी दाखवतो. आम्ही आपण तिकडून आपण 2 मिनिटावरती वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर ते आम्ही आता आमच्या समोर. दादा काय आहे गोनीत? काय अच्छा. आता मग पूर्ण नाईट तिकडे थांबणार ना सकाळी हे करण्यासाठी? इकडेच राहता का गावात? अच्छा, म्हणजे डेली करता? अच्छा. असं नंतर आम्ही ब्रेक घेतलाय सध्या. हे इकडे लाईक पायऱ्या शिड्या वगैरे ते एक चांगलं काम केलंय गाईज. इकडे आम्ही सध्या असं रिक्स वगैरे घेऊन पूर्ण चालतोय. बट तुम्ही असं नका करू, कारण की आम्हाला मेन शूट वगैरे सगळं दाखवायचं त्याच्यामुळे करतोय. बट तुम्ही हे नका करू, थोडंसं रिस्की. बाय द वे हा जो माझा मागचा व्ह्यू बघा तुम्ही. माझ्या समोरचा तुम्ही व्ह्यू बघा. अजून तरी आमचा ट्रेक मे बी 30% झाला असावा, कारण जो व्ह्यू दिसतोय त्याच्यावरून मे बी 30% आमचा ट्रेक कम्प्लीट झाला असावा. बट आता आम्हाला वरती जाऊन कॅम्पिंगला जागा सुद्धा शोधायची. बट आता थोडंसं सनसेट आहे. सो या व्ह्यूमध्ये हा व्ह्यू बघा माझ्या समोरचा कसा दिसतोय तो.
सो गाईज तुम्ही मेन म्हणजे जे गुगलवरती वगैरे फोटोज बघितले असेल त्याच्यावर तुम्हाला हा वाला व्ह्यू दिसत असणार असा त्रिकोणी टाईपचा. सो त्याच्यामुळे आपल्याला मे बी आपल्याला हा जो इकडे दिसतोय ना त्या साईडला जायचं आहे. मग तिकडे जाण्यासाठी आपल्याला असं फिरून 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 जावं लागणार आहे. भाई मी एक गोष्ट सांगतो, रात्र होणार आहे, अंधार होतोय, जनावर यायच्या अगोदर चला लवकर. हे सगळं ठीक आहे गाईज मे बी आता तुम्हाला हरिश्चंद्रगड, मला माहिती आहे की तुम्ही वरचा जो कोकणकड्याचा व्ह्यू आहे तो बघून तुम्ही हरिश्चंद्रगडाला याल, चांगली गोष्ट आहे, आलंच पाहिजे. बट एक सांगतो की हा ट्रेक एवढा म्हणजे ठीकठाक आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही जर येत असाल ना, तुम्ही तुमच्या फिटनेसची काळजी घ्या. याच्यात एक दिवस चांगला आराम वगैरे करा. बिकॉज आमचं असं झालं होतं ना की आता हा सुजल डायरेक्ट काल ऑफिस वगैरे झालं तिकडून आला तो. आम्ही पण रात्री लेट आलो, लेट झोपलो, सकाळी लवकर उठून, म्हणजे झोप नाही आराम नाही. त्याच्यामुळे तुम्ही नीट झोप वगैरे आराम करून या, कारण की ट्रेकिंगला जाताना ना एनर्जी आपल्याला लागते. आणि हा म्हणजे बाकीच्या गड्यांसारखा नॉर्मल सीधा साधा आहे, एवढं पण काही हार्ड नाही. कारण की आतापर्यंत ते आम्हाला काही दिसलं नाही. पण आता पुढे जाऊन बघूया कसं आहे ते. आणि आता सध्या म्हणजे ठीक आहे, एवढं नाही उशीर म्हणजे आता अंधार पडायच्या आधी आम्हाला मेन कॅम्पिंग करायची जागा शोधायची. आणि मे बी एक अर्धा तासामध्ये अंधार पूर्ण होऊन जाईल. सो बघूया. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. सगळा अंधार इकडे झालेला आहे. आणि आता सध्या आम्ही तुम्हाला जर तिकडे मे बी अंधारामध्ये दिसत नाही, पण तिकडे महादेवाचं मंदिर आहे, आम्ही तिकडे कॅम्पिंगचं बघतोय. आम्हाला म्हणजे जो आम्ही विचार केला होता बेस पॉईंट पासून की आम्ही पुढे जाणार, सनसेट बघणार, परत रिटर्न येणार, कॅम्पिंग करणार, बट नाही, ते म्हणजे की एवढा आम्हाला खूप उशीर झाला. सो आता सध्यासाठी आम्ही आता सध्या आमच्या मंदिर समोर आहे, त्याच्यामुळे आता जास्त तर मी शूट नाही मला करता येणार. बट आता बघूया, रात्री सकाळी परत 4 वाजता उठून वरती कोकणकड्याला जायचं आहे. आणि मग आता बघूया की आता आपण इकडे काय काय करतोय आम्ही कॅम्पिंगसाठी. सो गाईज फायनली आम्ही जागा वगैरे सगळं फिक्स केलंय. आता अनिकेत आता आम्ही सध्या जेवण वगैरे करणार नाही, बट जस्ट नॉर्मली एक बोलतो ना फनसाठी आम्ही मॅगी वगैरे करतोय. सगळं सामान वगैरे आणलंय. बाकी हा तुम्ही जागा बघू शकता. तसं बघितलं गेलं तर इकडे या साईडला पण इकडे वस्ती आहे, आणि बाकीच्या इकडे पण इकडे तुम्ही बघितलं ना तर सगळे लोक येत जातात. म्हणजे त्यांचा प्लॅन कसा आहे की कोकणकड्यावरती जाऊन, पण त्यांचा सीन असा की त्यांनी टेंट वगैरे ते कसे म्हणजे लाईक टूर काढून आले, त्याच्यामुळे ते पूर्ण प्लॅनिंग करून आले, त्यांच्यावरती जेवण वगैरे सगळं आहे. बट आमचं तसं नाही आहे. सो हे सगळं आहे. सो आता बघूया हळूहळू काय होतं. थंडी वाढत चालली आहे, पण आता सध्या आम्ही स्वेटर वगैरे सगळं कव्हर करणार आहोत, शेकोट वगैरे पेटवतोय. सो बघूया पुढे काय होतंय. क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा है भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं, भाई ये क्या हो रहा है भाई. ये पानी डल गया है, अभी मैगी डालेंगे, पूरा काय तक्कत नाही. हाउस द जोश, सुनाव नाही, हाउस द जोश. बोला, घाला शिव्या आता. नमस्कार, मी सर्वात सभ्य माणूस या ग्रुप मधला. माझ्या तोंडातून एकही अपशब्द निघत नाही. जे काही निघत आहे आज मस्त की एक फायर कॅम्प होणार आहे वरती, मस्त पैकी आकाश दिसणार नाही तुम्हाला, पण आम्हाला दिसत आहे. तुम्हाला सगळ्यांना मी एक रिक्वेस्ट करू शकतो की फ्लॅश लाईट बंद करा, आपण एकदा आभाळात बघू. जो चंद्र कुठे पण चंद्र दिसत, चंद्र कुठे, चांद तू न भातला. नाही दुसरा वाला ते पाण्यातलं चार थांब्याचा तेच बोलतोय तो खाली या मंदिराच्या खाली दाखवते लाईट मारा. हे समोरचं मंदिर, हे समोरचं मंदिर नाही त्यात नाही येते. इथून खाली, इथून खाली जाशील ना, इथून खाली जाशील ना, अच्छा पायरी इथून खाली आहे, इथून खाली जाशील तर आहे रस्ता, तो रस्ता होता. हा तिकडे खाली येतो. हे फक्त इथे शिव मंदिर म्हणजे हा पिंड आहे, आणि इथून या साईडला खालची जाशील तर तुला ते हे दिसेल, पिलर वाले ते पिलर वाला ते आहे, ते इकडे खाली आहे. तारामतीला जाऊ
मस्त सुंदर होतो सनसेट, मस्त सनराईज दिसतो, मजा बघू लवकरच. जरा आगेवरती लक्ष द्या, पाण्यात आपल्याला गार व्हायचं. रात्रीचे 9:30 वाजले. मी आता पहिलं म्हणजे जे 4 जण, आता आम्ही इकडे हे केलं, कॅम्प फायर वगैरे सगळं केलं आणि ते 4 जण आहे ते वरती, इकडे रेंज नसल्यामुळे कोकणकड्यावरती गेलेत. ते आता वरती जाऊन म्हणजे आमच्या सगळ्यांच्या पॅरेंट्सला कॉल लावून सांगणार आहे की आम्ही सुखरूप आहोत ते. आणि आता तेजस तिकडे बसलं आहे बॅगांचं वगैरे सगळं लक्ष द्यायला. आणि आम्ही सध्या आता ते लाकूड वगैरे ते जे चूल वगैरे आहे त्याच्यासाठी आम्ही लाकूड वगैरे सगळं आता गोळा करतो. सो माझ्या मते आम्ही आता झोपणार वगैरे कसं आहे ते माहिती नाही, बट उद्या सकाळी 3:30-4 पर्यंत आम्ही इथून वरती जायला निघू, कारण की आपला मेन सनराईज आहे. सो तिकडे भेटू. गाईस सध्या अनेक आपण कुठे चाललो आहोत या झाडाझुडपातून एवढा रिक्स घेऊन. एक विशिष्ट जागा आहे ती बघायला जातो. त्या जागेचं नाव काय आहे? तुम्ही माझ्या मागे जो बघत आहात, बट हा कोकणकडा नाही आहे, हरिश्चंद्रगड नाही आहे, हा तारामती गड आहे. सो ॲक्च्युली असं आहे की कोकणकडा आणि तारामती जवळ आहे. सो कोकणकड्याला सनसेट होतो आणि इकडे तारामतीला सनराईज होतो. सो त्याच्यामुळे आम्ही जसं आम्ही तुम्हाला सांगितलं 5 वाजता निघालो होतो, 6-6:15 आम्ही खाली पोचलो, बट अंधार होता, त्याच्यामुळे आम्ही इकडे यायचं ठरवलं. आणि आता सीन असा झाला आहे की 2-3 जण पुढे गेलेत, 2-3 जण खाली आहेत आणि मी म्हणजे त्यांना पाठलाग करण्यासाठी पटापट आलो. आणि आता मी इथे थांबलो आहे, माझ्या आजूबाजूला इकडे कोणच दिसत नाही. सो आता ते खालून येतं त्यांची वाट बघतोय आणि पुढे कोणीच दिसत नाही. सो आता आणि आज पूर्ण नाईटभर काय झालं हे मी तुम्हाला एंडिंगला सांगेल की पूर्ण नाईटभर आमची पूर्ण वाट लागली होती, खूप साऱ्या ॲडव्हेंचर झालेत. सो मी तुम्हाला एंडिंगला सांगतो. हा आपला तारामती गड आहे. सो आता आपण इकडचं शूट वगैरे सगळं झालं, इकडे आपण एक तास थांबलो. आता सध्या आपण कोकणकड्याला चाललोय, कारण की मेन आपण त्याच्यासाठी झालो होतो. सो लेट्स गो. ये पैर रखो, पहले नीचे पैर रखो, ये वाला नीचे रखो, ये वाला मेरे पैर पे रखो, ये कूदोगे सीधे. कूदना मत.
गाईज आम्ही आता तारामती गडावरनं आलो आणि मी तिकडे हरवलो होतो बिकॉज हा माणूस बोलला मी आहे एका ठिकाणी, मी ह्याला शोधायला गेलो, हा तिकडून गायब होता. बाकीचे सगळे दोनच्या ग्रुपने वेगळे आणि मी वेगळा. मला म्हणजे समजत नव्हता. पाऊण तासासाठी मी असं बोललो ते झालं आता कसं जायचं आणि काय करायचं. पण ठीक आहे, अकाउंटला चांगले पैसे आहेत भाई, टेन्शन नाही घ्यायचं, डायरेक्ट जायचं, तिकीट काढा, हे ते डायरेक्ट पोचायचं. पण चला, या लोकांना लय शिव्या घातल्या मी, पण जाऊ द्या. फायनली आता इकडे पोचलो. आता आम्ही चाललोय कोकण कड्याला. येताना थोडं आता बघितलं थोडं स्लो येत होतो कारण की आम्ही दुसऱ्या रूटने आलो. कारण की जाताना तुम्ही बघितलं असेल की तो खूप स्लिपरी रोड होता, मग येताना तिकडून खाली येणं हे खूप अवघड होतं. त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या रूटने आलो. त्याच्यामुळे थोडं हळूहळू. आणि सो गाईज, हा जे पूर्ण सगळं तुम्हाला दिसतं हा आपला कोकण कडा आहे. आता मी तिकडे जाऊन तुम्हाला पूर्ण इकडचं जे पण आपला सह्याद्री जसा दिसतोय वगैरे ते सगळं मी व्ह्यू तुम्हाला दाखवतो. सो गाईज, ही आपल्या समोर आहे कोकण कडा पूर्ण. हे खरं तर पूर्ण ट्रायंगल शेपमध्ये आहे, पण आता सीन असा झाला आहे ना की धुकेज असल्यामुळे ना की हे पूर्ण नीट तुम्हाला क्लिअर मे बी दिसत नसेल. तुम्ही कॅमेरामध्ये जेवढं कॅप्चर करता येतं तेवढं करतो. आणि हे एवढं खोल एवढं आहे. माझ्या मते मे बी आपण जर इकडून असं आलो आहे असं वाटतंय. सो बघूया, ते काही माहिती नाही कसं आलं ते. सो हा तसा असा व्ह्यू आहे. तसं इकडे पूर्ण सेफ्टीसाठी पूर्ण वगैरे असं लावलेलं आहे. बट ज्यांना यायचं ते म्हणजे लाईक असं बसून वगैरे तुम्ही हे ज्यांना तुम्हाला जास्त तुम्ही काढू वगैरे शकता. सो असा सगळा व्ह्यू आहे. तर मी जो माझ्या समोरचा जो व्ह्यू मला दिसतोय तो आत्तापर्यंत बघितलेला सगळ्यात सुंदर असा व्ह्यू आहे. सह्याद्रीचा व्ह्यू आपला कोकण कडा. तुम्ही पण बघा. हे गाईज, सो मी तुम्हाला थोडं पूर्ण ट्रेकचं शॉर्टमध्ये सांगतो माहिती. तर फर्स्ट तुम्हाला कसाऱ्यावरनं तुम्हाला राजुरी या गावामध्ये जायचं. सो राजुरी या गावामध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक एसटीने तुम्ही जाऊ शकता, प्लस तुम्ही प्रायव्हेट जीपने जाऊ शकता. तो आता माझ्यामध्ये मी तुम्हाला जीपने जावं कारण की एसटीने तसं पण 125 रुपये तिकीट आहे आणि तुम्हाला तेच प्रायव्हेट जे जीप आहे ते तुम्हाला 150 रुपयामध्ये सोडतात. सो ते तुमच्यासाठी जास्त बेटर राहील. एसटीचा बसचं टायमिंग बघितलं तर मी थोडीशी इन्क्वायरी केली. म्हणजे आधी आम्हाला असं वाटत होतं की दिवसाला 1 आणि 2च एसटी आहेत, पण असं काही नव्हतं. म्हणजे आम्ही तिकडे इन्क्वायरी केल्यानंतर आम्हाला असं समजलं की तिकडे कसं आहे की जशी लोकल येते कसाऱ्याला तशी तिकडे एसटी असतात. सो मे बी तो पार्ट चांगला आहे, बट मी सजेस्ट करेल तुम्ही जीपनेच जावा करू. नेक्स्ट तुम्हाला आता राजूरवरनं तुम्हाला पाचनई या गावामध्ये जायचं. सो तिकडे सुद्धा तो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं जो रोड आहे ना तो खूप खराब आहे. आता मे बी जेव्हा तुम्ही जाल तेव्हापर्यंत मे बी झाला असेल वगैरे, तो आय डोंट नो. बट मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही हे प्रायव्हेट जीप आहे त्यानेच जावं, कारण तसं पण एसटीने 75 रुपये तिकीट आहे आणि तेच प्रायव्हेट जीप तुम्हाला 100 रुपयेमध्ये सोडतात. सो ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. नेक्स्ट तुम्हाला जर पूर्ण ट्रेकचं सांगितलं, ट्रेक असा मीडियम आहे, म्हणजे जास्त सोपा पण नाही जास्त हार्ड पण नाही, आरामात सगळे करू शकता. फक्त ट्रेक थोडा मोठा आहे. म्हणजे जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी बोलवतो की आता 30% झाला 50% झाला, बट असं काही नाही. ते कसं की डोंगर अशा पर्वत रांगत, सो त्याच्यामुळे कसं की एक डोंगर पार केल्यावरती आपल्याला वाटतं हां अरे आता आला, पण असं नसतं. तो एक डोंगर परत दुसरा तिसरा चौथा असे 4-5 झाल्यानंतर तिकडे पुढे कोकणकडा होती. सो त्याच्यामुळे तुम्हाला जरा जास्त चालावं लागेल. जर तुमचा जर नाईटचा जर तुमचा कॅम्पिंगचा प्लॅन असेल तर मी जसं आम्हाला ॲडव्हेंचर करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही विदाऊट टेंट आम्ही गेलो होतो. त्याच्यामुळे आम्ही थंडीने कुडकुडून म्हणजे आमची पूर्ण वाट लागली होती. सो आम्ही तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही टेंट वगैरे घेऊन जावा. पण जर तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर इट्स युअर चॉईस. नेक्स्ट बाकी ट्रेक वगैरे सगळं खूप चांगलं होतं, वरचा व्ह्यू वगैरे खूप चांगला होता. आणि एक लास्ट मेसेज मी तुम्हाला देईल की हे असे प्लॅन्स मित्रमैत्रिणीसोबत जर होत असतील
तर करा. बिकॉज तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही रात्री शेकोटी पेटवली होती, सगळे बॉईज वगैरे आम्ही गप्पा गोष्टी करत होतो, मस्ती करत होतो. जो ट्रॅव्हलिंग जो 2 दिवस मी जे स्पेंड केलेत बॉईजसोबत, आणि कसं की डोक्यामधलं जे पण काही टेन्शन वगैरे असतं हे या अशा ट्रिपमुळे ना ते पूर्ण डोकं आपलं शांत होतं, आपलं मेंटल पीस भेटतो. सो त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे नक्की केलं पाहिजे. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. व्लॉगला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. टाटा.